तर मित्रांनो, सुरुवातीलाच महत्वाची बातमी शिवसेनेच्या संदर्भातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुंबईत फडकला भगवा झेंडा। मुंबईमध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा 21 पैकी एवढ्या सगळ्या जागावरती ठाकरेंचा भगवा झेंडा। शिंदे सेनेला पाजलं पाणी तर भारतीय जनता पार्टीला सुटला घाम। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने मुंबईत वाजवलं महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल। तर ठाकरेंशी पंगा आता पडतोय सगळ्याच पक्षांना महागात। मित्रांनो, मुंबईमध्ये नेमकं काय घडलं सविस्तर बातमी जाणून घेऊया। शिवसेनेच्या बाबतीतील शिवसेनेच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड, उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुसाट तर शिंदे सेनेला लागलं ग्रहण, तर भारतीय जनता पार्टी देखील आपटली तोंडावरती। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात पडद्याच्या पाठीमागे उद्धव ठाकरे यांचे विजय कसे काय रस्ते जात आहेत सगळं बघूया सविस्तर अपडेट। मित्रांनो, महाराष्ट्रातील शिवसैनिक, महाराष्ट्र आणि शिवसेना हे अतूट नातं आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। मुंबई ही शिवसैनिकांची राजधानी, मुंबई ही मराठी माणसांची राजधानी, तसेच मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी। मुंबईला तोडण्याचा डाव भारतीय जनता पार्टी आखत असून परप्रांतीय नेत्यांना मुंबईचा महापौर बनवण्याचं स्वप्न भारतीय जनता पार्टी करते। त्याचवेळी आशिष शेलार यांना प्रश्न विचारल्याच्या नंतर आशिष शेलार यांना पत्रकारांनी प्रश्न केला की मुंबईचा महापौर तुम्हाला मराठी हवाय का, तेव्हा आशिष शेलार यांचं उत्तर येतंय, बरं आम्हाला हिंदू असा महापौर हवाय, मराठी हवाय असं त्यांचं उत्तर चूप होतं। तर आम्हाला हिंदू महापौर हवाय असं त्यांनी चुप्पी साधली। आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो डोळा आहे तो मुंबईवरती, आणि मुंबईला देशाची आर्थिक राजधानी आहे, तिला केंद्रशासित प्रदेश बनवायचं या दृष्टीनं भाजपने पुढचं पाऊल टाकले का, या निमित्तानं पुढे होते। मित्रांनो, सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचे 82 पैकी 46 नगरसेवक उत्तर भारतीय आहेत, परमराज्य आहेत। साधारणतः 20 नगरसेवकांपैकी 12 ते 13 नगरसेवक उत्तर भारतीय आहेत। खासदारांपैकी 1 खासदार उत्तर भारतीय आहे। सगळेचे सगळे पदाधिकारी उत्तर भारतीय आणि इतर परप्रांतीय आहेत। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये इतर परप्रांतीयांची काय जागा, असा सवाल शिवसेनेने विचारल्यानंतर भारतीय जनता पार्टी म्हणते की हिंदू हवेत। मित्रांनो, महाराष्ट्रापासून मराठी विचलित करण्याचा प्रयत्न, मराठीला तोडण्याचा डाव सध्या आखला जातोय का, अशी शंका सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या मनात येऊ लागली आहे। याचाच वचपा सध्या काढला गेलाय। मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भगवा झेंडा फडकवत शिवसेनेने रान उठवलं असून ठाकरे बंधूंना मुंबईकरांनी साथ दिल्याचं या विजयातून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे। मित्रांनो, बातमी तर आपण सविस्तर पाहणारच आहोत। मुंबईमध्ये शिवसेना का महत्वाची हे देखील पाहणार आहोत। उद्धव ठाकरेंनी 21 पैकी 21 जागांमध्ये भगवा झेंडा कसा फडकवला हे देखील आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। मुंबई महानगरपालिकेतील क्षेत्रातील कोणतीही निवडणूक असो, उद्धव ठाकरेंची शिवसेना ती निवडणूक प्रतिष्ठित करत असते। तशा प्रकारच्या मुंबईमधल्या बँकेच्या निवडणुका असतील, सहकारी तत्वावरील निवडणुका असतील, या सगळ्याच क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना या निवडणुका अतिशय प्रामाणिकपणे लढत असते। आणि प्रतिष्ठेची लढाई करत असतानाच उद्धव ठाकरेंना हा विजय देखील महत्वाचा वाटत असतो। तशाच प्रकारची उद्धव ठाकरेंची ख्याती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेल्याचं आपण या विजयावरून पाहतोय। मुंबईच्या प्रत्येक शाखांमध्ये उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे। प्रत्येक गटानुसार उद्धव ठाकरेंची शिवसेना गेली 30 वर्षे काम करते आहे। याच कामाच्या जोरावरती मुंबईमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिवसैनिक आतुर असल्याचं या विजयातून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे। मुंबई महानगरपालिका जिंकणं तसं सोपं काम नाहीये। भारतीय जनता पार्टी देशातील सगळ्यात मोठी पार्टी, सगळा पैसा एका बाजूला, सगळी सत्ता एका बाजूला आणि उद्धव ठाकरेंची निष्ठा शिवसैनिक एका बाजूला, अशा प्रकारचं मुंबईतील राजकारण सध्या सुरू आहे। आणि या राजकारणाचा बळी म्हणून सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर करण्याचा प्रयत्न इतर सगळेच राजकीय पक्ष करू लागलेत। मात्र मित्रांनो, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि ठाकरे परिवार मुंबई आता हातातून जाऊ देणार नाहीत, हे देखील तेवढंच निश्चित आहे। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो, आपण जर पाहिलं गेलं तर राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या मुंबईवरला विजय हा सगळं काही सांगून जातोय। मुंबईमध्ये सध्या मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी झालेला मुंबई पोर्ट ट्रस्टचा विजय, उद्धव ठाकरेंनी 17 पैकी 13 जागा जिंकत तिथे आपला भगवा झेंडा फडकवला होता।
दुसरीकडे मुंबईच्या बीएसटी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या आणि मनसेचा मोठा पराभव झाला होता. मात्र मित्रांनो, त्याच वेळी दुसरी निवडणूक झाली होती पोर्ट ट्रस्ट बंदरावरची. इथेही उद्धव ठाकरेंनी आपला भगवा झेंडा फडकवला होता. बँकेच्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मुंबईच्या ठिकाणी ठाकरेंचा भगवा डोलाने फडकत होता. आणि आज मित्रांनो, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे या भागामध्ये झालेल्या उद्धव ठाकरेंच्या या विजयाने ठाकरेंचं मात्र 21 पैकी 21 जागी मोठं यश मिळालं आहे. मेकॅनिकल इन्स्टिट्यूट ऑफ रेल्वे या कर्मचारी युनियनचा हा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिमागदार विजय मिळवला आहे. रेल्वेवरती भाजपची सत्ता, मुंबईमध्ये भाजपचं प्रशासक हे सगळे असून देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईमध्ये शिवसैनिकांनी ज्या प्रकारचा आज विजय संपादित केला आहे, हा विजय नेहमीच उद्धव ठाकरेंना अग्रेसर करणारा ठरेल. आणि या विजयामुळे उद्धव ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे स्वतः एकटे होते, सोबत मनसे होतीच, परंतु इकडे मात्र भाजप सोबत इतरत्र 5 ते 7 पक्ष एकत्र निवडणूक लढत होते. या एकत्र निवडणूक लढवण्याच्या हितावरती उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली होती. सगळ्यात मोठा जगातील पक्ष म्हणता आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात तुम्हाला 7 ते 8 पक्षांची युती लागते, हे कसं काय, असा सनसनी टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता. त्यावेळेस भाजप मात्र चूप आणि शांत होती. भाजपा ठाकरेंना घाबरते. भाजपा उद्धव ठाकरेंशी लढायला एकटी कधी पुढे धजावत नाही. हा ठाकरेंचा दहशतीचा भाग भाजपला देखील आगामी काळामध्ये खूप महागात पडू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी झालेल्या 21 पैकी 21 जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना विजयी ठरली असून साधारणतः भाजपला 1 जागा, इतरत्र पक्षाला 2 जागा असं म्हणत 24 जागांपैकी 21 जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी जिंकलेली आहे. हा विजय नुसता विजय नव्हता, तर महाराष्ट्राच्या राजकारणावरती कोरलेलं ठाकरेंचं नाव आजही कसं काही मराठीमानांच्या हृदयावरती आहे, हे दाखवणारा पुन्हा नवीन एक योग होता. मित्रांनो, हाच विजय आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंना खूप मोठी साथ देईल. आणि तशाच प्रकारची रणनीती आता उद्धव ठाकरे देखील आखायला सुरू करत आहेत. मित्रांनो, हा विजय नुसता मुंबईसाठी नव्हे, तर हा विजय महाराष्ट्रासाठी महत्वाचा होता. हा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी स्वतःच्या हिमतीवरती आणलेला पैसा विरोधात, सत्ता विरोधात सर्वसामान्य शिवसैनिक अशी लढाई झाली. आणि या लढाईमध्ये ठाकरेंचा जो जज्बा होता, ठाकरेंची जी पॉवर होती, शिवसैनिकांनी कामं केलेली तीच पॉवर अखेर यशस्वी ठरली. आणि मित्रांनो, पुढील सगळ्याच राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या विजयासाठी भाजपा खूप मोठी घाबरले असून मुंबई महानगरपालिका हातातून जाते काय असे त्यांना वाटू लागले आहे. आणि तशाच प्रकारची रणनीती ठाकरेंनी देखील आखल्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचाच भगवा झेंडा फडकेल, हे ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय. आणि भाजपचे मात्र धाबे दणाणले आहेत. मित्रांनो, सविस्तर बातमीपत्रामध्ये एवढंच की मुंबईमध्ये पुन्हा एकदा रेल्वे कर्मचारी युनियन मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला भगवा झेंडा फडकला आणि भाजपला गर्दी सुरू झाली, हे देखील तेवढंच सत्य आहे. याबद्दल काय म्हणाल, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.